विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्याला एका नवीन घटकाला आता आपण सुरुवात करणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जर आपण पाहिलो तर यामध्ये एकूण 4 विभाग आहेत हे लक्षात येतं। यामध्ये गद्य, पद्य, व्याकरण व लेखन विभाग असे एकूण 4 विभाग आपल्याला आहेत। गद्य म्हणजे धडे, पद्य म्हणजे कविता, व्याकरणाचा विभाग तिसरा आणि चौथा म्हणजे लेखन विभाग। आता आपण या चौथ्या विभागाचं त्यातील आपल्याला पत्र लेखन हा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी पासून इयत्ता 10वी पर्यंत आपल्याला मराठी या विषयामध्ये पत्र लेखन हा प्रश्न हमखास असतो। पहिल्यांदा आपण पत्र लेखन, लेखन म्हणजे लिहिणे, पत्र या ठिकाणी पत्र आणि लेखन, लेखन म्हणजे लिहिणे, पत्र लिहिणे। आता पत्र लेखन ही एक कला आहे। हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या मनातील असणारे जे काही भाव आहेत, विचार आहेत, ते दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचे, तसेच आपल्या भावना किंवा विचार चांगल्या भाषेमध्ये संक्रमण करण्यासाठी पत्र ही एक उत्तम लिखित साधन आहे। पहा या ठिकाणी आपल्या मनातले भाव किंवा विचार दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणे, तसेच आपल्या मनातील भाव विचार हे लिखित स्वरूपात संक्रमण करणे, हे सुद्धा एक लिखित साधन सामुग्री आहे। हे एक महत्वाचं आपल्याला पत्र लेखनामध्ये उल्लेख करण्याजोगे आहे। पहा या ठिकाणी मगाशी म्हटलो पत्र लेखन काय आहे, ही एक कला आहे आणि ती आत्मसात करणे आपल्याला आवश्यक आहे। आता आपल्याला दरवर्षी 5वी पासून आपण या ठिकाणी पत्र लेखनाचा अभ्यास करत आलेलो आहोत। या पत्र लेखनामध्ये आपण पाहिलं तर पारंपरिक पद्धतीने आपण पत्र लेखन घेतो। आता आपण 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेलो आहोत, म्हणजे हे तंत्रज्ञानाचे युग आहे। आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर आपण पाहिलो तर संगणक, फोन म्हणजे त्याला आपण भ्रमणध्वनी म्हणतो, इंटरनेट, ईमेल याद्वारे आपली तंत्रज्ञानाशी गट्टी म्हणजे मैत्री जमलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं। म्हणजे फोनचा वापर वाढल्यानंतर आपल्याला हे जे पत्र लेखन आहे त्या पत्र लेखनाचा वापर अतिशय कमी प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। असे जरी असले तरी आपल्याला या पत्र लेखनामध्ये जे काही प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत की बाबा यामधून आपल्याला आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या भावना आपण प्रभावीपणे मांडत असतो। हे कौशल्य या पत्र लेखनामधून आपल्याला आवश्यक कौशल्य आपल्याला मांडता येऊ शकतं। म्हणजे आपल्या भावना, आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील भावना या लक्षात घ्या। या गोष्टी महत्वाच्या आहेत। आपल्या मनातील भावना आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये प्रकट करता येणं हे एक प्रकारचं कौशल्य आहे। तसेच आपल्याला या ठिकाणी जे काही पत्राचे प्रकार आपण पाहणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपले विचार प्रभावी मांडणे गरजेचे आहे। आणि ते सुद्धा हे पत्र लेखन करत असताना कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणे हे एक महत्वाचं कौशल्य आहे। जसं आठवेल तसं आपण भरभर असं लिहित आपण जाणं हे गरजेचं नाही। त्यासाठी आपल्याला पॉइंट काढून ठेवून जे आवश्यक आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढाच भाग आपण लिहिणे गरजेचं आहे। किंवा अतिशयोक्ती सुद्धा करून उपयोगाची नाही। ही कला आपल्याला आत्मसात करायला यायला पाहिजे। म्हणजेच यापुढे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा लेखन पद्धतीने आपण लेखन कौशल्य प्राप्त करणं गरजेचं आहे। आता पत्र लेखनासाठी तंत्रज्ञान वापर करणे ही काळाची गरज झालेली आहे।
या पुढील काळात सुद्धा आपल्याला पुढील इयत्तेमध्ये आपल्याला ईमेल पत्रलेखन याचा सविस्तर आपल्याला अभ्यास करावयाचा आहे। म्हणून आपल्याला प्रथम या ठिकाणी जे काही पत्रलेखनाचे प्रकार आहेत ते पत्रलेखनाचे पहिला प्रकार पाहूया आणि आपल्याला यावर्षी कुठले पत्रलेखन आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलो पत्रलेखन, या पत्रलेखनामध्ये एकूण 2 प्रकार पडतात याची माहिती आपण पहिल्यांदा लक्षात घ्या। पत्रलेखनाचे एकूण 2 प्रकार आहेत। पहिला आहे अनौपचारिक, अनौपचारिक आणि दुसरा प्रकार आहे औपचारिक, औपचारिक, अनौपचारिक आणि औपचारिक पत्रलेखन हे लक्षात घ्या। पत्रलेखनाचे एकूण 2 प्रकार पडलेले आहेत, एक अनौपचारिक आणि दुसरा आहे औपचारिक पत्रलेखन। आता अनौपचारिक आणि औपचारिक म्हणजे काय, यामध्ये कोणते प्रकार येतात तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या दोन्हीमध्ये कोणकोणते प्रकार येतात पहा। आपल्याला अनौपचारिक मध्ये फक्त कौटुंबिक पत्रलेखन, कौटुंबिक पत्रलेखन हा भाग फक्त या अनौपचारिक म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लक्षात येतं की जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना पाठवले जाणारे पत्र, व्यक्तींना पाठवले जाणारे पत्र हे लक्षात घ्या। आणि औपचारिक मध्ये जर आपण पाहिलो तर या ठिकाणी मागणी, विनंती, तक्रार इत्यादी पत्र हे औपचारिक मध्ये येतात। म्हणजे कार्यालयीन व व्यावसायिक येतात, कार्यालयीन व व्यावसायिक, कार्यालयीन व व्यावसायिक या ठिकाणी आपल्याला प्रकार पडतात। पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आपल्याला यावर्षी लेखन विभागामध्ये पत्रलेखन जवळजवळ 5 ते 6 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी येतो। कंपल 5वी पासून 10वी पर्यंत या ठिकाणी आपल्याला पत्रलेखन आहे। आता पत्रलेखन म्हणजे आपल्या मनातील भाव या ठिकाणी व्यक्त करण्याचे कौशल्य आणि ते मध्ये शब्दामध्ये हे लेखनाच्या स्वरूपामध्ये आपण प्राप्त करावयाचे माध्यम म्हणून पत्रलेखनाकडे पाहिलं जातं। मात्र या 21व्या शतकामध्ये जर आपण पाहिलो हे 21वं शतक नवीन तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये आपल्याला भ्रमणध्वनी, ईमेल, त्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून काही सेकंदामध्ये आपण या ठिकाणी संदेश पाठवू शकतो। मात्र हे पत्रलेखन जे आहे ते आपण आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये या ठिकाणी लेखन करीत असतो। आता ही पत्रलेखन एक कला आहे आणि ती आत्मसात करता येणं ही काळाची गरज आहे। कारण भविष्य काळामध्ये आपल्याला मागणी, विनंती, तक्रार हे पत्र कार्यालयीन व व्यावसायिक मध्ये आपल्याला उपयोगाचे पडणार आहे। त्यामुळं आपण या ठिकाणी लेखन कौशल्यामध्ये औपचारिक पत्रलेखन जे आहे ते तो भाग अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी समजला जातो। कारण आपलं जे काही आपल्या मनातील भाव आहे शब्द या ठिकाणी प्रकट स्वरूपात करणे गरजेचे आहे। म्हणून पत्रलेखनाचे एकूण 2 प्रकार पडतात, एक अनौपचारिक पत्रलेखन आणि दुसरं औपचारिक पत्रलेखन। आता या ठिकाणी अनौपचारिक पत्रलेखनामध्ये जर आपण पाहिलो तर या अनौपचारिक पत्रलेखनामध्ये तर कौटुंबिक पत्र, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कौटुंबिक आपल्या जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना पाठवले जाणारे पत्र म्हणजे कौटुंबिक, म्हणजे अनौपचारिक।
हे एकच भाग आपल्याला या ठिकाणी आहे हे लक्षात घ्या. हा भाग महत्वाचा आहे कौटुंबिक. मग यामध्ये आपण जर बाहेर शिक्षणासाठी बाहेर राहत असो त्यावेळेला आपण आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना पत्र लिहित असतो, ते सुद्धा कौटुंबिक पत्र आहे. मग आपण आपल्या आई वडिलांच्या जवळ असताना आपण मामा मामींना, काका काकूंना, इतर व्यक्तींना, आपल्या नातेवाईकांना म्हटलंय जवळच्या जिव्हाळ्याच्या प्रेमाचे व्यक्ती जे आहेत, जवळील जिव्हाळ्याच्या व व्यक्तींना आपण जे पत्र पाठवतो ते काय असणार आहे, कौटुंबिक पत्र लेखन असणार आहे. हे कौटुंब आपल्या नातलगांना आपण या ठिकाणी पाठवलं जातो, त्यालाच कौटुंबिक पत्र लेखन असे म्हणतात, त्यालाच अनौपचारिक. जे अनौपचारिक मध्ये फक्त कौटुंबिक पत्र लेखन आपल्याला या ठिकाणी जवळच्या नातेवाईकांना व्यक्तींना पाठवलं जातं. म्हणजे पत्र लेखनामधील हा पहिला भाग या ठिकाणी येतो अनौपचारिक. त्यानंतर आहे दुसरा भाग जो आहे तो म्हणजे औपचारिक. दुसरा भाग लक्षात घ्या या ठिकाणी औपचारिक भाग जो आहे तो औपचारिक मध्ये आपल्याला कोणकोणते पत्र येतात पहा. यामध्ये जर आपण पाहिलं औपचारिक मध्ये मागणी, विनंती, तक्रार इत्यादी पत्र. आता या ठिकाणी जर आपण पाहिलो तर या ठिकाणी कार्यालयीन व व्यावसायिक पत्र लेखन हे आपल्याला या ठिकाणी येत असतात. पहा आता या ठिकाणी औपचारिक मध्ये मागणी. आता मागणी पत्र लेखन पाहिल्यानंतर ज्यावेळी आपण हा घटक पाहणार आहोत त्यावेळी आपण भाग सविस्तर पाहणार आहोतच. मागणी म्हणजे काय, विनंती म्हणजे काय, तक्रार म्हणजे पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या आपण औपचारिक मध्ये सविस्तर प्रकारे करणार आहोतच. मात्र आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला पत्रलेखन म्हणजे काय, पत्रलेखनाचे प्रकार आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे या गोष्टी आपण या ठिकाणी या तासाला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता मागणी पत्र म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. मागणी आपण ज्या ठिकाणी करतो, मागणी समजा आपण आपल्या शाळेमध्ये आहोत. आता शाळेमध्ये आपल्याला अनेक क्षेत्र आहेत, यामध्ये क्रीडा विभाग, विज्ञान विभाग, कार्यालय विभाग किंवा आपापले जे विषय प्रमुख असतात त्यांच्यासाठी जे जे साहित्य आवश्यक असतं ते मागवण्यासाठी आपण मागणी पत्र हे त्यामध्ये येतं. आता मागणी करायची म्हणजे कोणकोणत्या गोष्टींची करायची. आता क्रीडा विभागाची जर आपण माहिती घेतलो तर ह्या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात, आपल्या शाळेमध्ये कोणकोणते खेळ खेळले जातात, त्या क्षेत्रासाठी किंवा खेळासाठी कोणकोणत्या गोष्टींची किंवा क्रीडा साहित्याची आवश्यकता आहे आणि ती कुठून मिळते, म्हणजे कमी किमतीमध्ये कोणत्या ठिकाणी मिळते आणि त्याची मागणी आपण त्या ठिकाणी करायची असते. आता मागणी आपण ज्यावेळी करत असताना ज्या आपण दुकानदारांना आपण मागवलेलं आहोत त्या ठिकाणी पत्रलेखनामध्ये पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे, किती टक्के सवलत मिळते आहे, त्यामध्ये किती 10%, 15% किंवा 20% सवलत जर मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण ती सवलत सुद्धा आम्हाला जर देत असेल तरच आम्ही तुमच्याकडे मागणी करेल असं आपण त्यामध्ये सुरुवातीला आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मगच आपण मागणी पत्र करणं गरजेचं आहे. किंवा आपल्या ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तक आहेत आणि आपल्याला 5वी ते 10वी साठी आणखी मराठी पासून सामाजिक शास्त्रापर्यंत कोणकोणत्या पुस्तकांची अजून गरज लागणार आहे आणि त्यांची नावं ही सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. त्याची मागणी जर आपण करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मागणी पत्राचा उपयोग केला जातो. या मागणी पत्रामध्ये मग पुस्तकाचे नाव, लेखक किंवा लेखिका यांचे नाव, कवी कवयित्री यांचे नाव आणि आपल्याला याच्या एकूण किती प्रती पाहिजे. मग साधारणपणे 4 नग, 5 नग, कदाचित जास्त मागणी असेल तर 1 डझन म्हणजे 12, अशा प्रकारे आपण मागणी करू शकतो. त्यानंतर आपल्याला विनंती करायची. दुसरा प्रकार आहे विनंती. आता विनंती करत असताना महत्वाचं एक लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे की सगळं पत्र लेखन लिहित असताना अनौपचारिक असते किंवा औपचारिक मध्ये पत्र लेखन लिहित असताना एक गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे, ते म्हणजे कोणत्याही प्रकारचे नकारात्मक भाव यामध्ये लेखन करायचे नाही. बघा या ठिकाणी नकारात्मक किंवा वाईट अपशब्द या गोष्टींचा उल्लेख सुद्धा लेखनामध्ये अजिबात करावयाचा नाही. हे आपण सर्व पत्रलेखनामध्ये महत्वाची गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे
गरजेचं आहे. आता विनंती पत्र लेखन करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की विनंती करत आहोत. आता आपल्याला शाळेमध्ये आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, मग आम्हाला या ठिकाणी ते बाबा विद्यार्थ्यांना झाडं लावायची आहे. मग झाडं लावण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती रोपे आहेत ती कळवण्यासाठी तुम्ही विनंती करणारे पत्र लिहा असं आपण या ठिकाणी लिहिलो. मग लिहित असताना त्यांचा पत्ता असणं गरजेचं आहे. पत्ता लेख मध्ये लिहित असताना आपण विनंती करत आहोत की बाबा तुमच्याकडे कोणकोणती रोपे आहेत, त्यांची नावं, त्यानंतर किती प्रमाणात उपलब्ध आहे, ते कधी मिळतील, म्हणजे स्थळ वा दिनांक या ठिकाणी आम्हाला तुम्ही जरूर कळवा, विनंती करत आहोत. आणि विनंती करत असताना आदरयुक्त भाव या ठिकाणी असणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण व्यवस्थितरित्या त्यांना आपण आदरयुक्त भाषेमध्ये आपण विनंती करता येणं हे गरजेचं आहे. ही गोष्ट महत्वाचं आपण लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पत्र लेखन आपल्याला समजेल असं या ठिकाणी होऊ शकेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी औपचारिक मध्ये तिसरा प्रकार पाहायला गेलो तर तक्रार पत्र आहे. आता तक्रार पत्र करत असताना आपण अपशब्द वापरायचे नाही पत्र लेखनामध्ये. हे उदाहरण दाखल मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. मग प्रत्यक्ष आपण पत्र लेखन करत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने आपण पत्र लिहायचं आहे ते प्रत्येक क्षेत्रात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला समजेल की पत्र लेखन कशा पद्धतीने लिहायचं. आणि महत्वाचं की पत्र लेखनासाठी जेवढे तुम्ही पत्र लेखन कराल तेवढे तुम्हाला सोयीचं जाणार आहे. जसे की आपण गाडी शिकताना किंवा सायकल शिकत असताना पहिल्यांदा आपण या ठिकाणी पहिले 2 दिवस आपल्याला काही समजत नाही. मग त्यावेळी आपण काय करतो, खाली पडतो, उठतो, परत सायकल घेतो आणि मारतो. असं मग काही दिवस गेल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित हात बसतो. मग तुम्ही कितीतरी वर्षांनी परत सायकल घेतला तरी आपण एकदा मारलेली सायकल कधीही विसरत नाही. तसंच या ठिकाणी पत्र लेखनामध्ये सुद्धा आपल्याला एकदा हातखंडा आला की आपण कधीही पत्र लेखन लिहायचं विसरत नाही. म्हणून लेखन विभागामध्ये आपल्याला जेवढे लेखन कराल तेवढे तुम्हाला सोयीस्कर जाणार आहे. म्हणून सराव या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे तक्रार या ठिकाणी पत्र लेखन आपण पाहतो. तक्रार पत्र लेखनामध्ये आपण या ठिकाणी तक्रार करत असताना कोणत्याही गोष्टीचे, मग आपण शाळेत असू दे, घरी असू दे किंवा घरी असताना आपण आपल्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यांना आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराविषयी स्वच्छतेची आम्हाला या ठिकाणी घाण कचरा पडलेला आहे आणि तो नगरपालिकेनं उचलावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला काय करत आहोत, तक्रार करत आहोत. मग हे पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, त्यांना नगरपालिकेचे जे कोणी प्रमुख आहेत त्यांना आपण काय करायला पाहिजे, पत्र लिहायला पाहिजे. मग लिहित असताना, तक्रार पत्र लिहित असताना कोणतेही अपशब्द आपण या ठिकाणी वापरायचे नाही. ही गोष्ट आपण जरूर लक्षात घ्या. या गोष्टी प्राथमिक लेवलच्या आहेत. पत्र लिहिण्याच्या खबरदारी म्हणतो आपण, जे उपाय म्हणतो ते आपण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. पत्र लेखन ते लेखन विभागातील हा एक प्रकारचा आत्मा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भविष्य काळामध्ये या पत्रांचा तुम्ही जरी विज्ञान तंत्रज्ञानाचे युग असलं तरी या गोष्टी ज्यावेळी आपण नोकरीला लागतो त्यावेळेला या गोष्टींचा आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणजे उपयोग होत असताना यांचा सराव आतापासून जर आपण व्यवस्थित केलो तर या गोष्टी होणार आहेत. अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र लेखन करीत असताना आपण दररोज एक तरी पत्र लेखन करणं गरजेचं आहे. मग तुम्ही आपल्या मित्रांना लिहा, मैत्रिणींना लिहा, काका बाबू आपल्या नातेवाईकांना लिहा. त्यांना सुद्धा किती आनंद होतो बघा की आमचे नातेवाईक आम्हाला पत्र लिहितायत. जरी आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जर आपण हे पत्र लेखनाचा उपयोग केलो तरी सुद्धा किती आनंद त्या व्यक्तींना होतो हे लेखन केल्यानंतर आपल्याला कळते. आता आपण या ठिकाणी जर पाहिलो तर या गोष्टीमध्ये पत्र लेखनाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिलो. आता पत्र लेखनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत महत्वाच्या त्या गोष्टी आपण खबरदारी म्हणून पाहत असतो. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते पहा. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की औपचारिक पत्र लेखनासाठी आवश्यक गोष्टी, म्हणजे आवश्यक गोष्टी कोणकोणत्या आहेत ते ठिकाणी लक्षात ठेवला तरी सुद्धा आपलं लेखन सोपं जातं. आता आवश्यक गोष्टी थोड्याच या ठिकाणी सांगणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी जर पाहिलं, ज्यांना पत्र लिहायचे आहे
त्याच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा. आदरयुक्त म्हटलेलं आहे. ज्यांना पत्र लिहायचे आहे त्यांच्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करावा. काय सांगितलं बघा, आदर थोडक्यात मान सन्मान ठेवावा. आदर मान सन्मान या ठिकाणी ठेवावा. ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मगाशी तुम्हाला वारंवार मी सांगत आहे, कुठल्याही प्रकारचा आपण अपशब्द या ठिकाणी करायचा नाही. आणि आपल्यापेक्षा जर उच्च पदावरती असलेली व्यक्ती आहे त्यांचं मात्र या ठिकाणी आदर मान सन्मान पूर्वक आपण शिष्टाचारपूर्वक उल्लेख त्यांचा करणं गरजेचं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे, ही आपण विसरायची. जसं की आपण आई वडिलांना देतो शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष किंवा सप्रेम नमस्कार, या गोष्टी आवर्जून आपण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण दुसरा आहे की जी भाषा आहे ती भाषा साधी, सोपी, सरळ व विषयाला अनुसरून असावी. भाषा सांगितलंय, भाषा कशी पाहिजे, साधी, सोपी, साधी, सोपी. त्यानंतर विषयाला अनुसरून, विषयाला अनुसरून ही गोष्ट लक्षात घ्या. विषयाला अनुसरून असली पाहिजे. सरळ, सोपी, विषयाला अनुसरून. त्याचबरोबर सुस्पष्ट. या ठिकाणी सांगितलंय सुस्पष्ट. ह्या ठिकाणी सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. स्पष्ट जे वक्तेपणा म्हणतो ना आपण, ते स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे तिसरी जी गोष्ट आहे, त्या तिसऱ्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलो, पत्रात केवळ मुख्य विषयाबाबत लिहावे. पत्रात मुख्य विषयच लिहावे. बघा, फापट पसरा लिहायचं नाही, मुख्य विषयाबाबत लिहावे. विषयाबाबत लिहावे. बघा काय सांगितलं, पत्रात मुख्य विषयाबाबत लिहायचं, फापट पसरा लिहायचं नाही. आपण आता या ठिकाणी सांगितलेली जी गोष्ट आहे, तुम्ही कसे आहात का आहात किंवा आपण विनंती तक्रार जे पत्रकार मागणी करत आहोत त्यामध्ये लिहित असतात त्याला विषयाला अनुसरून लिहायचं. तुम्ही काय करत आहात, हे काय करतायत, कसे आहेत बाकीचे, ते कौटुंबिकमध्ये विचारलं चालेल. मात्र या ठिकाणी फापट पसारा जास्त करता कामा नये. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त असे या ठिकाणी मागता येणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे चौथा विषय, काय सांगितलं बघा, ज्यांना आपण पत्र पाठवतो त्या ठिकाणी त्यांचं जे काही पद आहे, वय आहे, योग्यता, शिक्षण इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन योग्य भाषेचा वापर करावा. बघा, भाषेचा योग्य वापर आपण करायला पाहिजे. थोडक्यात भाषेचा योग्य वापर करता येणे गरजेचं आहे. करता यावा. भाषेचा योग्य वापर करता येणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवत आहोत त्या व्यक्तीचं पद, वय, त्यानंतर असणारी योग्यता किंवा शिक्षण याला अनुसरून भाषेचा आपण वापर करायचा आहे. आणि त्यानंतर आहे पाचवी गोष्ट आहे, यामध्ये जर आपण पाहिलं तर पत्राची जी भाषा आहे ती भाषा लेखन नियमानुसार असावी. भाषा लेखन नियमानुसार असावी. लेखन नियमानुसार असावी. म्हणजे अशुद्ध लेखन नसावे. लेखन नियमानुसार. मग यामध्ये जे काही योग्य विरामचिन्ह आहे, शुद्ध, या गोष्टींचा वापर आपण भाषा लेखन नियमानुसार आपण पत्र लेखन लिहिणं गरजेचं आहे. या गोष्टी जर आपण पाहिलो तर आपल्याला लक्षात येतं की आपण पत्र लेखनासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक, या सगळ्या गोष्टी जर आपण केलो तर आपल्याला लक्षात येतं की पत्र लेखन म्हणजे नेमके काय, कसे लिहायचे. पहा, या ठिकाणी आपण काय काय पाहिलो. लेखन विभागामध्ये पत्र लेखन पाहत आहोत. पत्र लेखनाचे एकूण 2 प्रकार आहेत. थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो. पत्र लेखनाचे एकूण 2 प्रकार आहेत. पहिला आहे अनौपचारिक पत्र लेखन आणि दुसरा प्रकार आहे औपचारिक. अनौपचारिक मध्ये जर आपण पाहिलो तर कोणता प्रकार यामध्ये येतो, अनौपचारिक मध्ये कौटुंबिक प्रकार. कौटुंबिक म्हणजे जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना पाठवले जाणारे पत्र म्हणजेच कौटुंबिक, म्हणजेच त्याला म्हणतो आपण अनौपचारिक पत्र लेखन.
आणि त्याचा दुसरा प्रकार आहे औपचारिक पत्रलेखन. यामध्ये मागणी, विनंती, तक्रार इत्यादी पत्रलेखनाचे प्रकार या औपचारिक मध्ये येतात. कार्यालयीन व व्यावसायिक पत्रलेखनामध्ये याचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात औपचारिक पत्राचा वापर या ठिकाणी केला जातो. आता यानंतर आपण पाहिलं की आवश्यक गोष्टी कोणकोणत्या आहेत. पत्रलेखन करत असताना आवश्यक गोष्टी या ठिकाणी कोणकोणत्या आहेत? 5 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 5 गोष्टी जर असतील तर या आवश्यक गोष्टी आपण लक्षात ठेवावे. मी जेणेकरून आपण या भागामध्ये लिहित असताना आपण खबरदारी म्हणून यांचा वापर करावा. पहिला आहे आदर, मान, सन्मान ठेवावा. या ठिकाणी किती गोष्ट महत्वाची आहे की लिहित असताना सर्वांना सप्रेम नमस्कार, शीर्षाष्टांग नमस्कार, विनंती विशेष, आता पत्र लिहिण्यास कारण की, म्हणून म्हणजे आदर, मान, सन्मान इत्यादी गोष्टी आपण ठेवणं गरजेचं आहे. दुसरा आहे भाषा साधी, सोपी, विषयाला अनुसरून व सुस्पष्ट असावी. विषयाला अनुसरून व सुस्पष्ट असावी. म्हणजे उगाच विनाकारण आपण काहीतरी लिहित बसायचे. साध्या भाषेत ज्यांना समजेल, सोप्या भाषेत, आणि जो विषय आपल्याला दिलाय त्या विषयाला अनुसरून आपण लिहावं. तिसरा आहे पत्रात मुख्य विषयाबाबतच लिहावे. जो विषय आपल्याला दिलेला आहे त्या विषयाची माहिती सखोल लिहा. उगाच दुसऱ्या विषयाला फाटा फोडता कामा नये. ही गोष्ट यामध्ये महत्वाची आहे. चौथ्यामध्ये भाषेचा योग्य वापर करता यावा. योग्य भाषा वापरता यायला पाहिजे. चांगली भाषा वापरता यायला पाहिजे. वाचन करत असताना तो भाग आपल्याला लगेच समजायला पाहिजे. हा भाग महत्वाचा आहे. म्हणून भाषेचा योग्य वापर करता येणं गरजेचं आहे. आणि शेवटचा आहे भाषा लेखन नियमानुसार असावी. म्हणजे शुद्ध लेखन, व्यवस्थित, ह्रस्व, दीर्घ, योग्य विरामचिन्हांचा वापर देखील या पत्रलेखनामध्ये आपण करणं गरजेचं आहे. साधारणपणे 2 किंवा 3 परिच्छेदामध्ये आपण पत्रलेखन या ठिकाणी करायची गोष्ट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी, पत्रलेखनाचे प्रकार, आवश्यक गोष्टी हे आपण पाहिलं आहोत. आता या ठिकाणी पत्रलेखनाचे जे काही विविध प्रकार आपल्याला या इयत्तेमध्ये जे असणार आहेत त्यांचा आपण प्रत्येक पत्रांचा आपण पत्रलेखन कशा पद्धतीने आपण लिहितो याचा सविस्तर अभ्यास आता आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे काही सांगितलं पत्रलेखन म्हणजे काय, आपल्या मनातील भाव, विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच पत्रलेखन, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर पत्रलेखनाचे प्रकार अनौपचारिक, औपचारिक, कौटुंबिक, इकडे मागणी, तक्रार, विनंती पत्र, ही गोष्ट लक्षात घ्या. आवश्यक गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे सर्व आपण आपल्या वहीमध्ये विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे पत्रलेखन लिहिताना या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक असणार आहेत. यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला पत्रलेखन कोणकोणते आहे, म्हणजे कसे पत्र लिहायचे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत ह्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण सविस्तर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. आपल्याला भविष्य काळात याचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. हे आपल्याला वाया जाणार नाही. पत्रलेखन भविष्य काळात आपल्याला या मोठ्या प्रमाणात उपयोगी पडणार आहे. म्हणून 5वी पासून 10वी पर्यंत आपल्याला पत्रलेखन ही गरज कशासाठी आहे तर लेखन सराव करण्यासाठी. म्हणून पत्रलेखनाचा भरपूर सराव करा जेणेकरून आपल्याला भविष्य काळात आपला उज्ज्वल जाईल. कुठेही अडचण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो निर्माण होणार नाही. कारण 10वी पास झाल्यानंतर ज्यावेळी आपण दाखला मागायला जातो त्यावेळी कार्यालयात केल्यानंतर दाखला मागणी करा म्हणतात, अर्ज करा म्हणतात. मग आपल्याला अर्ज लिहिता येणं गरजेचं आहे. यासाठी म्हणून 5वी पासून 10वी पर्यंत पत्रलेखन आपण सराव करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या वहीत लिहून ठेवा, सराव करायला पाहिजे. आणि या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन प्रत्यक्ष पाहणार आहोत. धन्यवाद.